ज्या पदासाठी आणि मोहरांच्या खजिन्यासाठी जग रात्रंदिवस धावते, ते बिदर बादशाहीचे मंगळवेढ्याचे रसददार पद दामाजी पंतांनी एका क्षणात पायाखाली तुडवले. जेव्हा बिदरच्या बादशहाला कळाले की काल दरबारात सोन्याच्या मोहरा आणून देणारा विठू महार दुसरा कोणी नसून साक्षात वैकुंठाचा धनी पंढरीचा पांडुरंग होता, तेव्हा बादशाह सिंहासनावरून खाली उतरला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले आणि तो म्हणाला, दामाजी, ज्या देवाचा तू भक्त आहेस त्या देवाच्या दरबारात माझी ही बादशाही फार तुच्छ आहे. जय हरी विठ्ठल. विठ्ठल वाईबच्या सर्व निसिम्म विठ्ठल भक्तांचे भाग 6 मध्ये मनापासून स्वागत. 5व्या भागात आपण पाहिले की साक्षात विठ्ठल विठू महार बनून बिदरच्या दरबारात आले आणि त्यांनी दामाजी पंतांच्या धान्याची सोन्याच्या मोहरांनी भरपाई केली. जेव्हा दामाजींची सुटका झाली आणि ते धावत पंढरपुरात गेले, तेव्हा पांडुरंगाच्या हातात बादशाहाची धान्याची पावती पाहून त्यांना प्रत्यक्ष ईश्वरी साक्षात्कार झाला. देवाने भक्तासाठी केलेले हे कष्ट पाहून दामाजी पंतांचे मन हेलावले. पण मग या अद्भुत साक्षात्कारानंतर दामाजी पंतांनी बादशाही चाकरी सोडण्याचा निर्णय कसा घेतला? परधर्मी बादशहाच्या मनात दामाजीबद्दल कोणती आदराची भावना निर्माण झाली? आणि मंगळवेढा सोडून दामाजी पंत पंढरपुरात कसे बसले? चला ऐकूया आजचा हा अतिशय भावूक आणि प्रेरणादायी प्रसंग. पंढरपूरच्या गाभाऱ्यात श्री विठ्ठलाचे अलौकिक दर्शन घेतल्यानंतर संत दामाजी पंतांच्या मनात एक निश्चय पक्का झाला होता. ते मनातल्या मनात म्हणाले, ज्या जगाच्या मालकाला माझ्या एका साध्या सरकारी नोकरीमुळे महार बनावे लागले, ज्या देवाला माझ्यासाठी सोन्याचे ओझे पाठीवर वाहावे लागले, त्या संसाराची, त्या बादशाहीची मी चाकरी करणार नाही, एका क्षणासाठीही करणार नाही. दामाजी पंत पंढरपूरहून थेट मंगळवेढ्यात आले. त्यांनी बादशाही दप्तर एकत्र केले, धान्य कोठाराच्या चाव्या हातात घेतल्या आणि बिदरच्या बादशहाच्या दरबाराकडे प्रयाण केले. बिदरच्या दरबारात बादशहा सिंहासनावर बसलेला होता. दामाजी पंत दरबारात आले. त्यांनी बादशहाला मुजरा केला आणि आपल्या हातातील सर्व सरकारी कागदपत्रे, चाव्या आणि रसददार पदाची वस्त्रे बादशहाच्या समोर ठेवली. दामाजी पंत अत्यंत शांत पण दृढ आवाजात म्हणाले, जहापना, आजपर्यंत मी बिदर राज्याची, बिदर साम्राज्याची प्रामाणिकपणे सेवा केली, पण आता मला या सरकारी सेवेतून मुक्त करा. मी माझ्या पदाचा आणि अधिकाराचा तडकाफडकी राजीनामा देत आहे. हे ऐकून बादशाह चकित झाला. तो सिंहासनावरून उठून उभा राहिला आणि म्हणाला, दामाजी, हे तुम्ही काय करत आहात? तुमचे तर सर्व कर्ज फिटले आहे ना? उलट तुमच्या प्रामाणिकपणावर आणि तुमच्यावर आमचा विश्वास 100 पटीने वाढला आहे. तुम्ही मंगळवेढ्याचे अधिकारी म्हणून कायम राहा. हवे तर आम्ही तुमचा पगार दुप्पट करू. पण दामाजी पंतांच्या चेहऱ्यावर मंद हास्य आले. ते म्हणाले, जहापना, ज्या विठ्ठलाने काल तुमच्या दरबारात विठू महार बनून सोन्याच्या मोहरा मोजल्या, तो विठ्ठल दुसरा कोणी नसून माझा पाठीराखा पांडुरंग होता. ज्या देवाला माझ्यासाठी सेवेकरी बनावे लागले, त्या देवाची भक्ती सोडून मी आता माणसाची चाकरी करू शकत नाही. मला आता फक्त आणि फक्त माझ्या विठ्ठलाची सेवा करायची आहे. हे शब्द ऐकताच बिदरच्या बादशहाच्या अंगावर काटा आला. ज्या बादशहाच्या समोर भले भले सरदार माना झुकवत असत, तो बादशहा स्वतः सिंहासनावरून खाली उतरला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बादशाह म्हणाला, दामाजी, तुम्ही धन्य आहात आणि तुमचा तो विठ्ठलही धन्य आहे, ज्याच्या दरबारात साक्षात देव चाकर बनून जातो. त्या दामाजीला रोखण्याची हिंमत या बिदरच्या बादशहाची नाही. तुम्ही मुक्त आहात. जाऊन तुमच्या देवाची भक्ती करा. बादशहाने दामाजी पंतांना सन्मानाने निरोप दिला.
चुगलखोर मंत्र्यांची मान खाली झुकली होती आणि संपूर्ण दरबारात धामाजी पंतांच्या आणि पांडुरंगाच्या नावाचा जय जयकार झाला. सरकारी पदाचा त्याग केल्यानंतर धामाजी पंत मंगळवेढ्यात परतले. त्यांनी आपल्या घरातील सर्व मालमत्ता, धन दौलत गरिबांना आणि गरजूंना वाटून टाकली. ते आता पूर्णपणे विरक्त झाले होते. जेव्हा मंगळवेढ्यातील जनतेला कळाले की आपले अन्नदाते धामाजी पंत आता मंगळवेढा सोडून कायमचे पंढरपूरला चालले आहेत, तेव्हा संपूर्ण मंगळवेढा नगरी शोकाकुल झाली. हजारो लोक दामाजी पंतांच्या वाड्याबाहेर जमले. लहान मुले, वृद्ध, महिला सर्वजण ढसाढसा रडत होते. लोक दामाजींच्या पाया पडत होते. मायबाप, दुष्काळात तुम्ही आमचे प्राण वाचवलेत. आता तुम्हीच जर मंगळवेढा सोडून निघून गेलात तर आम्ही कोणाच्या आधारावर जगायचे? दामाजी पंतांनी अत्यंत प्रेमाने आणि करुणेने सर्वांना जवळ केले. ते हात जोडून म्हणाले, माझ्या मंगळवेढ्यातील मायबापांनो, रडू नका. मी कोणीही तुमचा पाठीराखा नव्हतो आणि नाही, तो पंढरीचा पांडुरंगच तुमचा खरा मायबाप आहे. मी तर फक्त त्याच्या इच्छेने निमित्त मात्र झालो होतो. मी शरीराने पंढरपुरात जात असलो तरी माझी भक्ती आणि माझे प्रेम कायम तुमच्या पाठीशी राहील. प्रत्येक भुकेल्याला अन्न द्या, एकमेकांना मदत करा, यातच खरी विठ्ठल भक्ती आहे. जनतेला धीर देत अश्रुपूर्ण डोळ्यांनी दामाजी पंतांनी मंगळवेढ्याचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या हातात आता फक्त टाळ आणि ओठांवर विठ्ठल नामाचा जप होता. मंगळवेढ्याचा त्याग केल्यानंतर संत दामाजी पंत कायमचे पंढरपूरच्या पावनभूमीत दाखल झाले. आता त्यांचे आयुष्य पूर्णपणे पांडुरंगाच्या भक्तीत आणि वारकरी परंपरेत विलीन झाले होते. रोज सकाळी चंद्रभागेत स्नान करणे, पांडुरंगाचे दर्शन घेणे आणि पंढरीच्या वाळवंटात बसून कीर्तन व भजन करणे हाच त्यांचा दैनंदिन नियम बनला होता. त्या काळात पंढरपुरात संतांचा अथांग मेळा भरत असे. संत चोखा मेळा, संत कान्होपात्रा, संत भानुदास आणि इतर अनेक संत पंढरीच्या वाळवंटात हरिनामाचा गजर करत असत. दामाजी पंत या सर्व संतांमध्ये अत्यंत प्रेमाने मिसळून गेले. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे अभंग लोकांच्या हृदयाला भिडत असत. दामाजी पंतांचे अभंग हे केवळ काव्य नव्हते, तर ते त्यांच्या आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभवाचे बोल होते. ते गात असत, अन्नदाते दामाजी म्हणे. ते गात असत, अन्नदाते दामाजी म्हणे, विठ्ठल रूपात पाहिले जगणे. पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करणे, भुकेल्यांना अन्नक्षेत्र चालवणे आणि विठ्ठलाच्या नामाचा प्रसार करणे, यातच दामाजी पंतांनी आपले उर्वरित आयुष्य व्यतीत केले. त्यांच्या अस्तित्वाने पंढरीची भूमी आणखीनच पावन झाली. भक्तांनो, संत दामाजी पंतांचे हे जीवन आपल्याला शिकवते की खरी भक्ती ही केवळ मंदिरात बसून जप करण्यात नाही, संकट समय माणसाच्या आणि भुकेल्यांच्या कामी येण्यात आहे. जेव्हा माणूस स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून जनसेवेसाठी उभा राहतो, तेव्हा साक्षात ईश्वर त्याचा सेवक बनून त्याच्या पाठीशी उभा राहतो. संत दामाजी पंतांच्या या त्यागाची, करुणेची आणि अथांग विठ्ठल भक्तीची कथा आजच्या युगातही आपल्याला सर्वांना मानवतेचा आणि सत्यनिष्ठेचा मार्ग दाखवते. जर तुम्हाला विठ्ठल वाइब्सवरील या मालिकेचा हा 6वा भाग मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या वारकरी मित्रपरिवारांसोबत व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून संत दामाजी पंतांचे हे महान कार्य घरोघरी पोहोचेल. आणि आपल्या विठ्ठल वाइब्स चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या नावाने जयघोष करायला मुळीच विसरू नका. जय हरी विठ्ठल. संत दामाजी महाराज की जय.
संत दामाजी महाराज की जय. कमेंट बॉक्समध्ये आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या नावाने जयघोष करायला मुळीच विसरू नका. जय हरी विठ्ठल. पुन्हा भेटूया अशाच एका अलौकिक भक्तिमय प्रवासात. तोपर्यंत विठ्ठल नामात रंगून जा. रामकृष्ण हरी. भाग 6 मध्ये आपण पाहिले की साक्षात विठ्ठलाचा साक्षात्कार झाल्यानंतर दामाजी पंतांनी बादशाही चाकरीचा त्याग केला आणि ते पंढरीच्या वाळवंटात लीन झाले. पण भक्तांनो, गोष्ट इथेच संपत नाही. भाग 7 मध्ये उलगडणार आहे दामाजी पंतांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि गूढ चमत्कार. मंगळवेढा सोडून पंढरपुरात आल्यावर दामाजी पंतांच्या भक्तीची खरी परीक्षा कशी सुरू झाली. जेव्हा पंढरपुरात पुन्हा एकदा भयंकर संकट आले, तेव्हा संतांच्या मेळाव्यात दामाजी पंतांनी अशी कोणती अलौकिक कृपा अनुभवली ज्याने साक्षात विठ्ठलाला पुन्हा एकदा भक्ताच्या प्रेमासाठी धावून यावे लागले. संत दामाजी पंतांनी रचिलेल्या अजरामर अभंगामागील खरा इतिहास आणि त्यांच्या अंतरात्म्याची आर्तहाक नेमकी काय होती, आणि सर्वात महत्त्वाचे संत दामाजी पंतांचा अंतिम जीवन प्रवास आणि त्यांचे महान समाधीस्थान. श्री पांडुरंगाच्या चरणी ते कायमचे कसे विलीन झाले. भक्ताच्या आणि देवाच्या नात्याची अंतिम सीमा दाखवणारा, डोळ्यात आनंदाश्रू आणणारा आणि प्रत्येक विठ्ठल भक्ताचे जीवन कृतार्थ करणारा संत दामाजी पंतांचा सर्वात महत्त्वाचा भाग 7 पाहायला मुळीच विसरू नका. तोपर्यंत कुटुंबाची काळजी घ्या. रामकृष्ण हरी.